काय तू बाहेरून डायरेक्ट आत आलास आणि कामालाच लागलास? ना चहा ना कॉफी काहीच नाही. म्हणून तुझ्यासाठी स्पेशल कॉफी बनवली आहे. कशी आहे? छान. म्हणजे तुझं लक्ष असतं तर. झाले. टोमणे मारणं सुरू झालं. आणि का लक्ष नसणार? आफ्टर ऑल मी तुझी बायको आणि तू माझा नवरा आहेस, हो ना? म्हणजे मी जरी काळजी दाखवत नसली तरी मला तुझी काळजी आहे. राजन, गेले 2 दिवस खूप थंडी आहे ना. संध्याकाळ झाली ना की बाबांना खूप थंडी वाजते, त्यांना त्रास होतो. म्हणून ना हॉट वॉटर बॅग्स घेऊन त्याचे पाय शेकवते, त्यांना वुलनचे सॉक्स घालते. तू आणि आई जेव्हा घरात नसतात ना तेव्हा त्यांचं जेवण औषध सगळं मीच बघते. आणि तुला माहितीये तुझ्या आईला रात्री रोज सूप लागतं. ते मी नाही बनवत सूप, पण मावशींना कोणतं सूप कसं बनवायचं हे पण मीच सांगते. आणि तू म्हणतोस की बा थंडी वाजते तुला? हे घे. हे तुझ्यासाठी. अरे वा ऋषी सर, तुम्ही तर जेंटलमॅन आहात. हो ना सर, तुमच्यामुळे त्या मुलाच्या चेहऱ्यावरती किती गोड स्माइल आली बघा. होय सर, 1 नंबर काम केलं असं बघा. देव तुमचं लय म्हणजे लय भलं करो सर. सर खरंच तुमचा यो स्वभाव लय भारी आहे बघा. तुम्ही सतत कोणाची ना कोणाची मदत करत असता. ठीक आहे, म्हणजे एवढं काही नाही त्यात. या कॉफी पिऊया. दादा आम्हाला पण द्या ना, दादा आम्हाला पण द्या ना, दादा आम्हाला पण द्या ना. ए बाळांनो, थांबा थांबा. हे बघा, आमच्याकडे या टायमाला काही नाही. आम्ही परत आलो की नाही आम्ही आणतो काहीतरी तुमच्यासाठी. हा, मला सांगा तुम्ही कुठे राहता? आम्ही तिकडे मागे राहतो. अगं ती मागे एक वस्ती आहे ना, तिथे राहत असतील ते. बरं ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही सगळ्यांसाठी पुन्हा येऊ ना तेव्हा स्वेटर घेऊन येऊ. हा, तुम्ही शाळेत जाता? अरे आई तुझे काय या बिचाराची अवस्था आहे. अंगावर घालायला दड कापड बी नाही त्यांच्याकडं. दादा आम्हाला पण द्या ना, दादा आम्हाला पण द्या ना, दादा आम्हाला पण द्या ना. तुळजाई काय करू? त्या पोरांचा विषय काय डोसक्यातनच जायना झालाय. काय करायचं? हे एवढं मोठं शहर आहे तरी बी इथं त्या पोरासनी घालायला धड कापड बी नाहीत. कमळे, हे काय ग? कमळे, काय झालं? कसला एवढा विचार करत बसलीस? निंग्या ग, ती सकाळची पोरं, त्यांचा विचारच डोसक्यातनं जायना झालाय बघ. कसं आपण सगळ्यांनी स्वेटर द्यायचा ग? आपल्याकडे एवढं पैसे बी नाही की आपण त्या सगळ्यांनी देऊ. कमळे, आयडिया. ए गप्प बसा ना. दिसत नाहीये मी काम करतेय ते? उगाच मला डिस्टर्ब नका करू. ए, आम्ही बी लई महत्वाचंच बोलायलोय. ओ प्लीज, उगाच खोटं नको बोलूस कमळी. तुम्ही अभ्यासाचं नाही बोलत आहात हे मला चांगलं कळतंय. आणि जर तुम्हाला बोलायचं असेल ना तर बाहेर जाऊन बोला. मला झोपायचंय. जा की मग तिकडं. का आमच्या राशीला लागली असतो? ए निंगे, शांत राहा, नको काय बोल.
तुझी बी परीक्षा आमच्या बरोबरच आहे ना व आणि तू अभ्यास करायला तिकडे आली आहेस ना व मग करत करायस का नुसतं लाईटी बंद करायची ड्युटी दिली आहे तुला कोणी बोल की गे घेवडे हा बहुतेक तुला तुझी ती माकडी आणि की पास करणार आहे वाटतं हे असं काही नाहीये हा. नाहीतर काय रात्रीचं नाही सकाळचं नाही कवा तुला अभ्यास केलेलं बघितलंच नाही तू सगळा अभ्यास झालाय काय ग हे बघ मी काय तुमच्यासारखा अभ्यास नाही करत मला तशी गरज पण नाहीये आणि तसंही मी एक पाठी आहे मी एकदा वाचलं ना की सगळं माझ्या लक्षात राहतं ते एक पाठीने लढ तरी 1700 अगं मला तर वाटतंय तू त्या अनिकाच्या सांगण्यावरूनच इथं आम्हाला त्रास द्यायला आली आहेस आणि एक पाठी खुळचट तुला जर का असं वाटत असेल तर ती माकडी अनिकी तुला पास करल तर तू अजून बी तिला ओळखलेलं नाही अगं ती काय तुला आयुष्यभर पुरणार आहे वय करतो करतो असं म्हणल आणि ऐन टाइम आला की नाही कसं हात वर करेल की नाही बघच तू अगं ती कुणाचीच नाही ग बरं आता मला सांग कॉलेजची 4-5 वर्ष तिच्या मागणं हिंडून जातील तुझी पण त्यानंतर काय करणार आहेस तू सांग काय करणार आहे मला सांगायलोय मी पण ए मालदिवस एक गोष्ट चांगलीच डोसक्यात घालून ठेव या वेळेला कमळी जी आहे त्यामुळे ती कुणाला बी असं गैरमार्गाने पास होऊ द्यायची नाही म्हणून सांगायलोय असं झोपून येळ वाया घालू नकोस हो दिवस या दोघी खरंच बोलतायत तुला पण अभ्यास करायला पाहिजे त्या कामिनी आजी आणि अनिकाचा काही भरोसा नाहीये काय करू मी पण अभ्यास करायला घेऊ का नाही नको मी जर आत्ता लगेच अभ्यास करायला घेतला तर या दोघींना डाऊट येईल